नमस्कार मित्रहो, आज आपण या ठिकाणी पुण्याच्या शेजारी खेड तालुक्यामध्ये छत्रपती यशवंतराजे होळकर यांच्या जन्मस्थळी चाललोय। आज 6 जानेवारी 2024 रोजी त्यांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात होणार आहे। तर आम्ही आडेगावमधून हे आमचे सहकारी दत्तात्रय श्रीरामे लुटमारीच्या खात्यामध्ये आहेत आणि हे फायनान्स खात्यामध्ये आहेत शैलेश ठेंगल आणि आमचे प्रसिद्ध उद्योगपती रणजित साहेब टेळी हे सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि आमच्या समवेत या ठिकाणी अभिजित चोपडे प्रगतशील बागायतदार आणि शेंडगे पाहुणं हे सुद्धा चांदणचे प्रगतशील बागायतदार आहेत बघा। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही चाललोय आणि असं प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजाविषयी स्वतःच्या समाजाविषयी अभिमान स्वाभिमान आदर पाहिजे आणि इतर समाजाविषयी सुद्धा आदर हा सगळ्यांना पाहिजे, जेणेकरून इतिहासामध्ये होऊन गेलेली व्यक्ती आहेत त्या आपलं कर्तृत्व शून्य आहे, परंतु आज जे आपण स्वाभिमानाने ताटमानेने या ठिकाणी समाजात जगत असतो ते जगण्याचं आपल्याला औदार्य त्यांनीच प्राप्त करून दिलेलं आहे। आणि असंच प्रत्येक समाजाला स्वतःच्या समाजाविषयी समाजातल्या होऊन गेलेल्या शूरवीरांच्या आठवणी जपता आल्या पाहिजे। तरुण वर्गाने या ठिकाणी प्रत्येक तरुण वर्गाने याकडे जाणीवेने लक्ष देणं काळाची गरज आहे, कारण की आताच्या अवस्थेमध्ये हे बघा तरुण जे आहेत आपले हे सगळे तरुण वर्ग जे आहे आम्ही चाललोय ह्याच वयात काय लोक पिऊन आता कुठल्या अवस्थेत असतील काय काय तरुण हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत विचार करण्याजोग्या। दादा मामा म्हणून त्यांच्या पाठीमागं न पळता आपलं स्वतःचं भवितव्य उज्ज्वल करण्याकडे लक्ष देणे आणि आपल्या ऐतिहासिक शूरवीरांच्या गोष्टी जतन करणे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं हे महत्त्वाचं काळाची गरज आहे। धन्यवाद मित्र। आपण आता एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर छत्रपती यशवंतराजे होळकरांचं जन्मस्थान या ठिकाणी वापेगाव या ठिकाणी पोहोचणार आहोत। धन्यवाद। फायनली पोचलो वापगाव किल्ल्यावरती मित्र। हा बघा जनसद समुदाय, हा बघा गाड्या आहेत, त्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी। काही पावलांच्या अंतरावरच आता किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय आपण। हे बघा वापगाव किल्ला, महाराजांचा जन्मस्थळ। आपण वापगाव किल्ल्यामध्ये प्रवेश करतो मित्र हो। खरं तर जसा बिलबंडारा उचलणे म्हणजे आपला प्राण दिला तरी बेहत्तर, परंतु एखाद्याला दिलेलं वचन आपण पाळणे। हा बघा विशाल असा समुदाय या ठिकाणी दिसतो आपल्याला। प्रोफेसर शेंडगे या ठिकाणी दिसत आहेत बघा मित्र हो। जास्त महाराज पॅन्डल सर्व सरदार रायसभेच्या खाली
त्या ग्रुपचा आहे ना त्यांचा.